नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बायोटिक ॲडव्हान्स आयुर्वेदा मॉइश्चरायझिंग सोपबद्दल सांगणार आहे। आंघोळीचं साबण आहे, मुलं मुली दोघीही हा वापरू शकता। तर आज याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मी माझ्या चॅनलवरून खूप सारे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरही शेअर करू शकता। जसे फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवरही तुम्ही माझे व्हिडिओज शेअर करू शकता। चला तर मग आता या साबणाबद्दल जाणून घेऊया। हा जो आहे हा मॉइश्चरायझिंग सोप आहे। आता थंडी सुरू झालेली आहे, थंडीमुळे आपली सगळ्यांची त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते त्वचेला। त्यामुळे तुम्ही एक मॉइश्चरायझिंग सोप वापरला तर तुमच्या त्वचेला खाज सुटणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणताही आयुर्वेदिक सोप जो आहे तो वापरू शकता, जो मॉइश्चराईज करतो तुमच्या त्वचेला। तर मला हा मिळाला, आमच्या दुसरा कोणता मिळाला नाही आणि हाही खूप छान आहे। मागच्या वर्षी मी त्याचा वापर केला होता आणि खूपच छान वाटला। अशा प्रकारे हा सील केलेला असतो आणि मी ऑलरेडी उघडून पाहिलं होतं। याचा वास छान जाळीसारखा आहे, खूप सुगंधी साबण आहे। हा 150 ग्रॅम आहे, याचा आकार थोडा वेगळा आहे। हा 150 ग्रॅमचा 120 रुपयाला आहे। ते मागच्या बाजूला तुम्ही किंमत बघू शकता, 150 ग्रॅमचा 120 रुपयाला। हा तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता, इथे त्यांची वेबसाईट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। किंवा मी जवळपासच्या एखाद्या सुपर शॉपमधून, मॉलमधून, मेडिकल स्टोअरमधून याला खरेदी करू शकता। मी जिथून खरेदी केली तिथं ऑफर चालू होती, त्यामुळे मला हा 60 रुपयाला मिळाला। तुम्हाला पण जर तुम्ही जिथून घेता तिथं जो ऑफर चालू असेल तर तुम्हाला तो कमी किमतीत मिळू शकतो। याच्यातला 100 ग्रॅमचा 50 ग्रॅमचाही मिळू शकतो। तुम्ही याला ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईल, तुम्ही तिथून हा खरेदी करू शकता। आता याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये यांनी बदामाचे तेल टाकले आहे, कडुनिंबाचा जो असतो त्याची बिया, त्याला लिंबोळी म्हणतात, त्याचे तेल टाकलेले आहे। सूर्यफुलाच्या बियांचे तेल टाकलेले आहे, हरिद्राचे तेल टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे, एरंडीच्या बिया त्याचे तेल टाकले आहे। तर 100% नॅचरल रेसिपी आहे असं इथे हे बघू शकता तुम्ही। असे ते यांनी क्लेम केलं आहे की 100% नॅचरल यांची रेसिपी आहे ही या साबणाची। खूप छान प्रोडक्ट आहे, मला खूप छान वाटले। मागच्या वर्षी मी याचा वापर केला होता। मुलं मुली दोघीही हा वापरू शकता, सर्वांसाठी याचा वापर तुम्ही करू शकता। आणि थंडीमध्ये तर आपली त्वचा फाटते, त्यामुळे मॉइश्चरायझिंग सोप म्हणून तुम्ही हा वापरू शकता। आणि 12 महिने जर तुमच्या त्वचा कोरडी राहत असेल, तुमची त्वचेचा प्रकार कोरडा असेल, तर तुम्ही 12 महिने हा साबण वापरू शकता। खूप छान प्रोडक्ट आहे, मला खूप आवडले। माझ्याकडून याच्यासाठी एक बिग लाईक आहे, बिग थम्सअप आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पण माझ्या व्हिडिओला एक लाईक करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।